कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का आणलंस मला इथे? दिव्या, मला कळतंय तुझा माझ्यावर खूप जास्त राग आहे। मी तुला कामं सांगतो, टोचून बोलतो, मान्य आहे। पण एक गोष्ट लक्षात घे, माझं तुझ्यावर प्रेमही तेवढंच आहे। तुला लाज वाटत नाहीये हे बोलताना? मला तू चहा दिलास, दिवसभर कामं करायला लावलीस, त्यामुळे रात्री माझी काय हालत झाली ती माहितीये तुला? दिव्या, तुला तीच गोष्ट कळत नाहीये। हा प्रसंग तू स्वतःवर ओढावून घेतलायस। मला सांग, तुला काय गरज होती आशू आणि शिवाच्या आयुष्यात घुसायची? अगं, त्यांना त्यांचं जगू दे, आपण आपलं जगूयात ना। आपला सुद्धा संसार आहे। तू आशूला ती पावडर दिलीस, तुला जो त्रास झाला तो त्यालाही झाला ना, हो की नाही? आणि दिव्या, हे बघ, मला कळतंय की तुला खूप पैसा हवाय। अगं, मी कमवतो, नक्की कमवतो, 24 तास काम करेल। तूही काहीतरी काम कर, आपण दोघं मिळून मोठे होऊ ना। आणि दिव्या, मी आता ठरवलंय, मी मेहनतीच्या मार्गानेच पुढे जाणार। मला माहिती आहे की या सगळ्यात थोडासा वेळ लागू शकतो, पण अगं, एकदा आपण दोघं मोठे झालो की परत मागे फिरायची गरजच नाही लागणार ना। आणि दिव्या, मी हे करायला तयार आहे, आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी। मग तूही माझी साथ दे ना, प्लीज। साथ? तुम्हाला जे फसवलंस ते सगळं विसरून जाऊ मी? अगं, पण का फसवलं? कारण माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम होतं। मला आयुष्यभर तू माझ्या बरोबर हवी होतीस, आणि त्यासाठी श्रीमंतीचं नाटक हाच एक मार्ग होता। दिव्या, मी जे काही केलंय ते आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी केलंय। चंदन, तुला नेमकं काय म्हणायचंय? तू मला कन्फ्यूज करतोय सारे। कन्फ्यूज नको होस, सगळं सांगतो। थँक्यू। आता हे काय? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। दिव्या, या व्हॅलेंटाईन्स डेला तुम्हाला वचन दे की तू परत कधीही शिवा आणि आशूच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाहीस। आपण आपल्या सुखाने संसार करू, ते वचन। केक कट करूया। आजी, आजी, आले आले आले। आजी, अगं, होय होय. आजी, काय काय झालं काय एवढं? नाही बाप, काय नाही, मी अशीच खुश आहे, मला छान वाटतंय म्हणून। आई कुठे आहे? आई, अगं, होय 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 होय, आई बाहेर गेली। अच्छा, काय ते मला सांग की। काही नाही ग, असं काही नाहीये माझं। कळतंय बरं कामासनी, काय नाही म्हणून सांगतेस होय ग? हा, काय अगं काय कुठे काय काही नाही झालं। काय कुठं काय काय नाही झालं? उगाच काय खुश नाहीस तू? आपली ती पाना गँग पोरं, त्यांनी गॅरेज मध्ये काय केलंय ते काय म्हणतात, काय कसला डे? आजी, व्हॅलेंटाईन ग। तेच ते केलं का नाही? त्याच्यासाठीच गॅरेज सजवत होते का नाही? सांग की पुढं काय काय झालं की? काय नाही आजी, अगं आपली पोरं आहेत ना, त्यांना मी म्हणलं बावळपणा करायचा नाही, घरी जा गपचूप, मग घरी गेले। होय काय? होय, एवढंच झालं? हो, एवढंच झालं। एवढंच झालं? हो, तुझी आजी आहे म्या। कोण? बाई आजी, हे का नाही? कशाला एवढी लाजतीस ती कळतंय बरं का मला। आजी नको नको ना तो विषय,
नको तो इशे पण समजा कळतंय ग मला हा? पण तुला सांगायचं नाही मला होय का नाही अगं समजा चांगलं होणार आहे बघ. हो आजी, खरं तर सगळंच छान होत आहे. फक्त मला आता फक्त काय आजी, काय आशूने ना सीताईचा थोडा विचार केला पाहिजे. या बघ त्याची काही एकट्याची चूक नाही. बरोबर आहे आजी, चूक नाहीये, पण अगं त्याने आज किल्ला घेतला असतं तर काय झालं असतं? तेवढंच सीताईला बरं वाटलं असतं ना, आणि त्यांना पण काळजी आहे, त्यांची काळजी मिटली असती. आणि मी करते प्रयत्न, पण मग प्रयत्नच करत राहा. हे बघ प्रयत्न करत राहिलं का नाही का माणसाला यश येतच त्याच्यात. हा तेव्हा तू प्रयत्न करत राहा. हो गा. चांगलं होणार ग माझ्या सोन्याचं. संपदा, काय ग कुठे निघाली आहेस एवढ्या सकाळी सकाळी इतक्या घाईत? ताई ते घाईत नाहीये, पण बाहेर चाललीये मी. ते मलाही कळतंय, पण बाहेर म्हणजे नक्की कुठे चालली आहेस? खूपच प्रश्न विचारतेस ग तू. अगं घरात तुला बाकी कोणीच प्रश्न विचारत नाही ना, मग म्हटलं निदान मी तरी प्रश्न विचारावे. मी मोठी बहीण आहे ना तुझी. ओ, पण ते माहितीये मला. माहिती आहे ना, मग सांगायचं आणि मग जायचं. माझ्या मैत्रिणी सोबतचा प्लॅन आहे माझा, आणि ऑलरेडी ठरलेलं होतं आमचं. ओके, नक्की? हो नक्की. अगं मग एवढं टेन्शन कशाला घेतलंस? आधीच सांगितलं असतंस तर इतका वेळ घेतला नसता ना मी. जाऊ? जा. किट्टू डार्लिंग, काय ग काय झालं? आगाऊ मुलगी आहे ही. त्या वस्तीतल्या मुलांच्या नादाला लागून कशी सैरभैर झालीये बघतोयस ना, कशी वागायला लागलीये. जाऊ दे, सोड. काय झालं? अगं, काय झालं म्हणजे काय? तुझ्या कानावर काहीच आलं नाहीये? काय? भाऊ आणि लक्ष्मण काका डीलरशिपसाठी पुणे आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर चालले. हा मग तुझ्या लक्षात येतंय का? ऑफिस सांभाळायला कोण आहे? आपण सांभाळू शकतो ना. मग हा मग आलं ना ध्यानात? हो. मग प्लॅन सांग ना. प्लॅन रेडी आहे, फक्त इथे नको ना. चल रूम वरती. अगं तिकडेच. मे आय कम इन सर? येस प्लीज. येस सर. आशुतोष, तुला ही कंपनी जॉईन करून खूप कमी वेळ झाला आहे, पण आय मस्ट से तुझं काम खूप ॲक्युरेट आहे. थँक्यू सर. तुझं काम बघून तुला एक जबाबदारी द्यायची ठरवली. आपण एका कंपनीला पिच करतोय, त्याचं प्रेझेंटेशन तू करावंस अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सर, पण मला कळू शकेल का की मला ही अपॉर्च्युनिटी का मिळते? म्हणजे मीच का? डोंट वरी, तू कोणाचा मुलगा आहेस म्हणून तुला हे काम देत नाहीये. पण तुझ्यात कॉन्फिडन्स आहे, धमक आहे, जिद्द आहे, म्हणून तुला हे काम मी देतो. थँक्यू सर. मला या अपॉर्च्युनिटीची गरज होती आणि नक्कीच मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवेन. बेस्ट ऑफ लक. कामाला लाग. थँक्यू सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.